नमस्कार मैत्रिणींनो, न्यू सौंदर्य टेलरिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी कटोरी ब्लाउज कटिंग कसं करायचं हे सांगणार आहे आणि खास करून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। नक्की बघा पूर्ण व्हिडिओ। माप सरळ बाजूने घेऊ नका, कारण तुम्हाला प्लस करायला प्रॉब्लेम होईल। उलट्या बाजूने घ्या। ज्या साइडने हुक आहे ब्लाउजचे त्या साइडने घेऊन मोंड्याच्या खालच्या बाजूला आणि हुकच्या पहिल्या हुकाला अशा पद्धतीने पकडा। हा माप पूर्ण 11.5 आहे। आपल्याला कपड्यावर पण 11.5च घ्यावं लागणार आहे। आता कट करून घेऊया। ही घडी अशा पद्धतीने काढून असं टाकून घ्यायचं। ब्लाउजच्या मागच्या साइडनं शोल्डर पासून तर पाठीमागच्या डाचापर्यंत लांबी मोजून घ्यायची। अशा पद्धतीने 13.5 लांबी आहे। आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। लांबीमध्ये 13.5 प्लस 1 इंच 14.5 इंच लांबी घ्यायची आपल्याला ब्लाउजची। अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी 14.5 टाकून घ्यायचा आणि कपडा फोल्ड करून घ्यायचा। शोल्डरचं माप टाकून घ्यायचे। 5.5 इंच टाकायचे। त्याच्यानंतर इथे 2.5 टाकायचे आणि गळ्यासाठी 5.5। ते 2 इंच टाकून या पद्धतीने चौकोन बनवून घ्यायचा। याच्यामध्ये अर्धा इंच टाकायचा आणि असा गोल राऊंड मारून घ्यायचा। याला मोंड्याला पण 5.5 इंच टाकून घ्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर सेंटर मधून 1 इंच घेऊन गोल राऊंड द्यायचे। अशा पद्धतीने आणि मागच्या बाजूपेक्षा समोरची बाजू 1 इंच मोठी पाहिजे। आपण 14.5 घेतलं होतो पाठीमागच्या भागाला, तर आपल्याला इथं 15.5 घ्यायचे आणि क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा। 3.5 2.5 या पद्धतीनं सेम साध्या ब्लाउज सारखंच याला माप टाकून घ्यायचं आहे। फक्त प्रोसेस सेम आहे, फक्त या बाजूमध्ये माप चेंज येतो। तर इथे आपल्याला कटोरीचा माप टाकायचं आहे। सेम साध्या मापासारखंच असतो पहिल्यापासून। आता आपण कटोरीचं माप कसं टाकायचं, जे आपलं मेजरमेंटचं ब्लाउज आहे, मापाचा ब्लाउज आहे, त्याच ब्लाउजचं माप घ्यायचं आपल्याला सगळं। शोल्डर पासून जिथपर्यंत कटोरीचं तोंड आहे तिथपर्यंत माप घ्यायचं। 4.5 इंच आहे हा, 4.5 शोल्डर पासून इथपर्यंत 4.5 इंच आहे। 4.5 मध्ये अर्धा इंच टाकून आपण 5 इंच घेऊया। हा गळ्याचा भाग झालाय कटोरीच्या। त्याच्यानंतर मोंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला। मोंड्यापासून कटोरीपर्यंत किती आहे, सरासरी 2.5 इंच राहतो, तिथे आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे।
आता आपल्याला कटोरी बघायचं आहे किती इंचाची आहे, तयार आहे ती मापाच्या ब्लाऊजला. 5.5 इंचाची कटोरी आहे. इथे 2.5 इंच टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर 5.5 तयार कटोरी आहे मापाच्या ब्लाऊजला, तर आपल्याला त्याच्यात काहीच वाढ करायचं नाही. सेम 5.5 इंच टाकायचं फक्त, सेम 5.5. याच्यात वाढ नाही करायचं, कारण आपण वाढ कटोरी दुसरी काढतो. हे झालंय 1 2 3. साध्या ब्लाऊजसारखंच माप असतो, फक्त हे 3 माप कटोरीसाठी असतात. शोल्डरपासून गळ्यापर्यंत, मोंड्यापासून कटोरीपर्यंत आणि ही क्रॉसपट्टीला खाली. आणि याप्रमाणे कटोरीचा आकार तयार होतो. हे झालंय कटोरी ब्लाऊज आपला. ची मापे झाली. आता आपण कट कसं करायचं चला बघूया. अशा पद्धतीनं कापून घ्यायचं. वरचे 2 पल्ले कापून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे अर्धा इंच टाकून घ्यायचं. इथे सेम घ्यायचं, इथे सेम घ्यायचं आणि जिथे अर्धा इंच घेतलो आपण तिथे असं थोडंसं वाढ घ्यायचं, अर्धा इंच. मागची बाजू थोडी वाढ असती, रुंद असती पाठ, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर असं कापून घ्यायचंय. समोरचा गळा कापून घ्यायचा. तर क्रॉसपट्टी कापून घ्यायची. ही क्रॉसपट्टी झाली. याच्यानंतर कटोरी कट करून घ्यायचं अशा पद्धतीने. ही छोटी कटोरी आहे. हे झाली समोरची बाजू. तर मागची बाजू कट करूया. 3.5 इंच आहे. याच्यामध्ये अर्धा इंच प्लस किंवा 1 इंच प्लस करू शकतो आपण. मी अर्धाच घेते. या पद्धतीने चौकोन करून घेऊया. असं गोलाकार कट करून घेऊया आपण. ही मागची बाजू झाली. चार इंच देऊ, खचका मारून घेऊया. ही झाली मागची बाजू. कटोरी कसं कट करायचं हे शिकूया. खास करून कटोरीसाठी कपडा हा क्रॉस भागातच घ्यावा लागतो. कटोरी ही क्रॉस भागात निघाली पाहिजे, सरळमध्ये नाही. हे आपला कापडचा भाग हा क्रॉस आहे, हा क्रॉस आहे. ही दिशा सरळ आहे, ही सरळ आहे. तर कटोरी ही क्रॉसमध्ये पाहिजे, म्हणून कपड्यावर क्रॉस टाकायचं याला अशा पद्धतीने. आणि याला जसं आहे तसं आकार देऊया आपण. जशी आहे तशी आकार देतोय. या समोरच्या भागाच्या टोकापासून इथे 1 इंच घ्यायचं आहे. हे 1 इंच. या बाजूच्या भागाला 1.5 इंच घ्यायचं आहे. ते 1.5 इंच घेतलंय. आता काय करायचं, या भागापासून या भागापर्यंत पूर्ण मोजायचं. आपला हा भाग किती आलाय, 8 इंच आलाय.
तर 8चा सेंटर 4 येतो. इकडे 4 सोडलो आपण, इकडे 4 सोडलो, सेंटरमध्ये 4 येतो. त्याच्यानंतर सेंटरपासून खाली 1.5 इंच घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपला 1.5 इथं आलाय. नंतर असा आकार देऊया याला आपण. असा आकार देऊया. हे कटोरीचा खालचा भाग आहे आणि जिथे आपण 1 इंच घेतलो होतो या कटोरीच्या तोंडापासून तसं क्रॉसमध्ये आकार देऊन घेऊया. ज्या साईडनं आपण 1.5 वाढवलो ना तिथे अशा पद्धतीने आकार द्यायचा. ही झाली आपली कटोरी. इथे वाढ नाही करायचा आपल्याला, या भागात वाढ नाही करायचं, इथून मिळूनच घ्यायचं. या पहिल्या कटोरीलाच मिळून घ्यायचं. असं वाढत 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 या 1.5 वर जायचं. ही झाली आपली कटोरी. त्याच्यानंतर थोडंसं कटोरीला गोल आकार द्यायचं, कटोरीच्या तोंडाला अशा प्रकारे. ही झाली आपली, याला ही आपली छोटी कटोरीचा माप होता आणि ही वाढ कटोरी. खूप छान बसती ही कटोरी आणि परफेक्ट पण येते. एक वेळेस नक्की अशा प्रकारची कटिंग करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. अजून मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवेन. माझी इच्छा आहे की मला जे काही येते ते मी तुम्हाला, जे मला बघून शिकायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मी हे सगळे व्हिडिओ करते. परफेक्ट येते ही कटोरी. आता आपल्याला याच्यात डाच मारून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही डाच सेम यावं. त्याच्यासाठी आधीच आपण डाचाला कट करून घेऊया. इथे 1.5 इंच घेऊया आणि इथे उंचीला 2.5. हा मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे थोडं वाढच आहे. तुम्ही छोट्या मापाचं ब्लाऊज कट केलं तर थोडंसं अर्धा इंच माप कमी घ्यायचा अशा प्रकारे. कारण का जेव्हा आपली कटोरी तयार होईल त्यावेळेस दोन्ही डाच सेम येतील, एक छोटा एक मोठा येणार नाही. ही झाली आपली कटोरी. ही झाली आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग. तुम्हाला जर ही कटिंग आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. धन्यवाद मैत्रिणींनो. शिलाई कामातल्या या कटिंगमधल्या जे काही अडचणी असेल ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि कसं वाटलं कमेंट पण करायला विसरू नका. नमस्कार.